विद्यार्थ्यांनो, गणित भाग 2 मधील महत्वाची सूत्रे आपण बघणार आहोत. एकूण 31 सूत्र आहेत. उद्या पेपर आहे, त्यामुळे आज फक्त हा व्हिडिओ एकदा बघून घ्या, डोळ्याखालून सूत्र सगळे काढा आणि याची पीडीएफ तुम्हाला मी टेलिग्रामवर देणार आहे. परीक्षेला जाण्याच्या अगोदर पण ती पीडीएफ एकदा वाचून तुम्ही जर घेतली तर सूत्र तुम्हाला आठवतील तुमच्या परीक्षेला. ठीक आहे. आणि महत्वाचे सूत्र आहेत. सूत्राला पण अर्धा मार्क असतो, त्यामुळे आपल्याला सूत्र यायला पाहिजे. ठीक आहे. तर बघा, 30 अंश कोणासमोरील बाजू बरोबर 1/2 गुणिले कर्ण, हे पायथागोरस मधलं आहे. 60 अंश कोणासमोरील बाजू बरोबर वर्गमुळात 302 गुणिले कर्ण. त्यानंतर चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले चौरसाची बाजू, हे खूप महत्वाचं आहे. याच्यावरती प्रश्न परीक्षेला येतो. जर अंतरस्पर्शी वर्तुळ असतील तर केंद्रातील अंतर R2 - R1 त्रिज्यांची वजा बाकी मोठी त्रिज्या वजा छोटी त्रिज्या. बाह्यस्पर्शी असतील तर केंद्रातील अंतर त्रिज्यांची बेरीज. अंतरलिखित कोनाचं माप हे अंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्म असतं. अंतराचं सूत्र वर्गमुळात x2 - x1 चा वर्ग अधिक y2 - y1 चा वर्ग. लक्षात ठेवायचंय की इथे सूत्र लिहिताना कधी कधी विद्यार्थी वर्ग करत नाहीत आणि वर्ग नाही केला तर काय होणार आहे, सूत्र चुकणार आहे. विभाजनाचं सूत्र x mx2 + nx1 छेद m + n y my2 + ny1 छेद m + n. लक्षात ठेवायचंय विभाजनाचं सूत्र तुमच्या प्रश्नामध्ये विभाजित करते, प्रमाणात विभाजित करते असा शब्द असला की तुम्हाला विभाजनाचं सूत्र वापरायचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटत असेल आपला तर नेहमी तुम्ही लाईक करत जा आणि सबस्क्रायबर्स आपलं टार्गेट 1000चा होता, तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुढील सूत्र बघा, मध्यबिंदूचं सूत्र x बरोबर x1 + x2 छेद 2 y बरोबर y1 + y2 छेद 2. हे महत्वाचं सूत्र आहे, सोपं आहे. मध्यगा संपात बिंदूचे सूत्र x बरोबर x1 + x2 + x3 छेद 3 y बरोबर y1 + y2 + y3 छेद 3. ठीक आहे. हे 10 सूत्र आहेत. पुढे जाऊया आपण चढाचे सूत्र. चढाचे 2 सूत्र आहेत. m बरोबर tan θ आणि m बरोबर y2 - y1 छेद x2 - x1. बघा, चढाचे 2 सूत्र आहेत. m बरोबर tan θ आणि m बरोबर y2 - y1 छेद x2 - x1. विद्यार्थी हे सूत्र उलट लिहितात कधी कधी. x2 - x1 छेद y2 - y1 उलट लिहिलं की चुकणार आहे आपलं. पुढे आपण आलो त्रिकोणमितीवरती. साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा 1 अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा. 3 नित्य समानता आहेत. त्यानंतर टॅन थीटा बरोबर साइन छेद कॉस, कॉट थीटा बरोबर कॉस छेद साइन. हे सूत्र बघा, साइन थीटा बरोबर कॉस 90 वजा थीटा आणि कॉस थीटा बरोबर साइन 90 वजा थीटा. टॅन थीटा बरोबर कॉट 90 वजा थीटा आणि कॉट थीटा बरोबर साइन 90 वजा टॅन 90 वजा थीटा. सेक थीटा बरोबर कोसेक 90 वजा थीटा आणि कोसेक थीटा बरोबर सेक 90 वजा थीटा. ठीक आहे. पुढे जाऊया. आता बघा, मी तुम्हाला त्रिकोणमितीमधील सारणी नाही दिली, कारण सारणी तुम्हाला पाठ करावी लागेल तुमच्या 9वीच्या पुस्तकातून किंवा 10वीच्या पुस्तकातून. 10वीच्या पुस्तकात आहे ती सारणी. त्याची ट्रिक असते, बहुतेकांना ती ट्रिक माहिती असेल. तर तुम्हाला सारणी कशी काढायची ही ट्रिक माहिती नसेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला सारणी काढण्याची ट्रिक व्हिडिओमध्ये सांगून देईन. ठीक आहे. पुढे जाऊया. आपण प्रकरण 7 वरती आलो आणि इथे आपण 9वीची सूत्र नाही घेतले. ती तुम्हाला ऑलरेडी माहिती असतील का, तुम्ही 9वीच्या पुस्तकातून 10वीच्या पुस्तकात पण आहेत त्यातून करा. म्हणजेच इष्टिका चित्तीचे सूत्र, घणाचे सूत्र, त्यानंतर वृत्तचित्तीचे सूत्र आणि शंकूचे सूत्र आणि गोलाचे सूत्र हे पुस्तकात आपल्या आहेत आणि 9वीला आपण आपल्याला होते. आपण मेन 10वीला असणारे सूत्र घेतोय. तर आपण सुरुवात करतोय शंकुछेदाने. शंकुछेदाची तिरकस उंची L वर्ग बरोबर h वर्ग अधिक R1 - R2 चा वर्ग. यामध्ये R1 मोठा असेल, R2 लहान असेल. शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ पाय L कंसात R1 अधिक R2. शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ पाय L कंसात R1 अधिक R2 अधिक पाय R1 चा वर्ग अधिक पाय R2 चा वर्ग. त्यानंतर शंकू छेदाचे घनफळ 1/3 पाय h कंसात R1 वर्ग अधिक R2 वर्ग अधिक R1 R2. त्यानंतर वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय R वर्ग. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ θ छेद 360 गुणिले पाय R चा वर्ग आणि वर्तुळ कंसाची लांबी बरोबर θ छेद 180 गुणिले पाय R. हेच सूत्र आपण लिहू शकतो. जे ऑलरेडी ते सूत्र असं असतं, θ छेद 360 गुणिले 2 पाय R
मग आम्ही ते भाग दिला आणि 180 त्याला केला आपण. ठीक आहे, तुम्ही दोन्ही पण वापरू शकता. याला आणखीन मॉडिफाय तुम्ही करून थिटा छेद 360 गुणिले पाय डी पण करू शकता. डी म्हणजे व्यास, 2r बरोबर व्यास होतो. त्यानंतर वर्तुळ पाकळीचं दुसरं सूत्र क्षेत्रफळ बरोबर वर्तुळ कंसाची लांबी गुणिले r छेद 2. वर्तुळ खंडाचं क्षेत्रफळ, आता हे महत्वाचे खूप वेळा विचारतात आणि वर्तुळ खंडाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी काही शिक्षक वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ वजा त्रिकोणाचं क्षेत्रफळ असं करतात. ते जरा डिफिकल्ट होत आहे. हे सोपं सूत्र पाठ करा, उत्तर काढा. r वर्ग कंसात पाय थिटा छेद 360 वजा साइन थिटा छेद 2. त्यानंतर काही सूत्र अशी जी आपल्याला मध्ये मध्ये वापरायची असतात, आपल्या पुस्तकात नाही आहेत पण आपल्याला वापरायची असतात. समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ वर्गमुळात 304 गुणिले बाजूचा वर्ग. सुसम षटकोनाचं क्षेत्रफळ 3 वर्गमुळात 302 गुणिले बाजूचा वर्ग. चौरसाचं क्षेत्रफळ बाजू वर्ग. आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. त्रिकोणाचं क्षेत्रफळ मी हिरोचं सूत्र घेतलेलं आहे, वर्गमुळात s कंसात s वजा a, s वजा b, s वजा c. s म्हणजे अर्धपरिमिती, s बरोबर a अधिक b अधिक c छेद 2. त्यानंतर समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार. ठीक आहे, तर अशा प्रकारे 31 सूत्र आहेत. आपल्याला 31 सूत्र करायचे आहेत. एकदा नजर टाकायची उद्याच्या पेपरसाठी आणि सूत्रांचा वापर करून आपल्याला सोडवायचं आहे. सूत्र लिहायला पण आपल्याला ते मार्क मिळणार आहे. बेस्ट ऑफ लक उद्याच्या पेपरसाठी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.